हॅलो, वेलकम एव्हरीबडी टू वृषाली वंदराज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आताचा हा व्हिडिओ आपला करंट रिलेटेड आहे. जसं तुम्ही मागे पाहू शकता की ग्लोबल टीचर प्राइज हे यंदा एका भारतीय व्यक्तीला म्हणजे रुबिल नागी या मॅम आहेत यांना हा मिळालेला आहे. अतिशय अभिमानास्पद गोष्टी आहे. एक तर सगळ्यात म्हणजे भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. मग हा पहिल्यांदाच मिळाला का? नाही. आधी 2020 मध्ये रणजित सिंह डिसले सर जे आहेत त्यांना मिळालेला होता आणि आता 2026चा जो आहे मॅमला मिळालेला आहे. तर आपण ह्या परीक्षेविषयी या पुरस्काराविषयी संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे हा सर्व परीक्षांसाठी इक्वली इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. आणि अशा म्हणजे ह्या टॉपिकवर पुरस्कारावर मुळातच प्रश्न येतात. ओके, आणि दुसरी भारतीय व्यक्ती आहे जिला हा अवॉर्ड मिळालेला आहे. तर अवॉर्डची सुरुवात कोण देतं, त्याचं स्वरूप काय, त्याचं मूल्यांकन कसं केलं जातं तिथपासून ते अगदी आत्ताची म्हणजे परवाच्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी हा अवॉर्ड त्यांना मिळाला अशी एंटायर प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. व्हिडिओ छोटासाच असेल पण इन्फॉर्मेटिव्ह असेल. ठीक आहे, सो पुढे जाण्याआधी एकदा लाईक करून घ्या, शेअर करा. असेच व्हिडिओ तुम्हाला आवडतील का त्याबद्दलही नक्कीच माहिती मला द्या. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. भारताचा विजेता ठरलेला आहे ऍक्च्युली, त्याचमुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, गौरवास्पद अभिमानास्पद ही गोष्ट आहे. ओके, चलो बघा काय आहे ग्लोबल टीचर प्राइज म्हणजे काय. ओके, कोण दिल्या जातं काय सगळं घेऊया. ग्लोबल टीचर प्राइज हा जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करणारा काय आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. समाजात विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि शिक्षण व्यवस्थेत मूलभूत व सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. काय म्हटलंय बघा, मूलभूत आणि सकारात्मक बदल म्हणजे शिक्षणाबद्दल. आता जे गरीब देश आहे, जे बिलो पॉवर्टी लाईन आहे, ओके, किंवा जे डेव्हलपिंग विकसनशील ह्या पट्ट्यामधले जे देश आहेत, तर तिकडे मुळातच काय असतं, शिक्षणाबद्दल अनास्था असते. बरोबर आहे, अनास्था म्हणजे आस्था नाही, आवड नाही. तर मग अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे शिक्षक कार्यरत असतात त्यांना गोडी निर्माण करतात, त्यांना सुविधा निर्माण करून देतात. ओके, आणि अनेक अडचणी हे करून त्यांना जी मदत केल्या जाते त्या संदर्भात हा आहे. ओके, बघा आपल्याकडे मुळातच स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्याकडे झाली, महात्मा फुले यांनी केलेली आहे. तर म्हणजे मला असं वाटतं की या मॅमला जो अवॉर्ड मिळाला हा खरं तर त्यांचाच खूप मोठा सन्मान केलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. हो की नाही. चला पुढे बघूया. पुरस्काराची सुरुवात व संस्था. सुरुवात झाली आहे बघा 2014 मध्ये. संस्थापक आहेत म्हणजे कुठच्या संस्थेने केलं तर वर्की फाउंडेशन. ओके, हे लंडन येथील आहे. लंडन येथील त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचं घोषवाक्य शिक्षकांचा सन्मान कारण तेच समाज घडवतात 100%. ओके, म्हणजे मी शिक्षक आहे म्हणून मी म्हणत नाहीये. ओके, पण शिक्षक मला खूप चांगले शिक्षक भेटले माझ्या आयुष्यामध्ये, म्हणून मी आज इथे उभं राहण्यासाठी तुम्हाला शिकवण्यासाठी शिकवत नाहीये, मी मार्गदर्शन करतेय, माहिती पुरवतेय, याच्यासाठी मी सक्षम झालेले आहे. त्यामुळे नक्कीच मी एक समाजाची सुजाण नागरिक आहे. ओके नाही. सो तेच समाज घडवतात. पुरस्काराचं स्वरूप काय बघा, पुरस्काराची रक्कम आहे 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे 10 लाख USD, म्हणजे साधारणपणे 9 कोटी भारतीय रुपये. 9 ते 10 कोटी. आता US डॉलरचा जो रेट असेल त्यानुसार. ओके, ही रक्कम विजेता शिक्षक शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी वापरतो. विजेत्याची घोषणा दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये समारंभामध्ये केली जाते. ओके, बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारे सन्मान आहेत, म्हणजे पदक वगैरे ते आहे, त्यांचा दर्जा ते आहे. परंतु एका सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेला एवढा मोठा पुरस्कार आणि तेही आर्थिक स्वरूपाचा पुरस्कार असेल ना, तर जे कार्य करतात ना त्याला खूप मोठा प्रोत्साहन मिळते. हातात पैसा असेल ना तर माणूस खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. हो की नाही, त्याच्यातलं आहे हे. बघा पात्रता काय आहे तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, सरकारी किंवा खासगी शाळांमधील शिक्षक आणि पूर्ण वेळ अध्यापन करणारे शिक्षक ह्याच्यासाठी अर्ज करू शकतात. ते स्वतः करू शकतात किंवा त्यांच्यासाठी कोणीतरी नॉमिनेटही त्यांना करू शकतं. ओके, बघा नेक्स्ट आहे निवड प्रक्रिया. नामांकन शिक्षक स्वतः किंवा इतर व्यक्तीद्वारे हे नामांकित होऊ शकतात. तपासणी आणि छाननी एका तज्ञ समितीद्वारे केली जाते. पहिल्यांदा टॉप 50 टीचर्स निवडल्या जातात, यांची यादी जाहीर होते. त्याच्यानंतर अंतिम स्पर्धक 10 टॉप 10 मध्ये येतात. अंतिम विजेता नंतर घोषित केला जातो. ठीक आहे, आतापर्यंत भारतातील अनेक शिक्षक हे टॉप 50 आणि टॉप 10 मध्ये आलेले आहेत. त्यापैकी
2च आहेत जे आता सगळ्यात वर आलेले टॉपचे आहेत. ओके. आता या मूल्यांकनाचे निकष काय काय आहेत, तर अध्यापनातील नाविन्यपूर्ण पद्धत. आता डिसले सरांनी QR कोडचा वापर गर्ल्स एज्युकेशन साठी केलेला होता, विच इज व्हेरी रिमार्केबल. नेगी मॅडमने ग्रामीण म्हणजे त्या मूळच्या आहेत जम्मू काश्मीरच्या, त्यांनी मुंबईमध्ये जे झोपडपट्टी चा एरिया आहे तिकडे जाऊन शिक्षणाची क्रांती केलेली आहे. ओके. आपण ते बघणारच आहोत पुढे. विद्यार्थ्यांच्या जीवनावर झालेला सकारात्मक प्रभाव, समाजातील त्यांचे योगदान, शैक्षणिक गुणवत्ता व परिणामकारकता, नेतृत्व व प्रेरणादायी कार्य. ओके. महत्वाचं, भारत व ग्लोबल टीचर्स प्राइज म्हणजे याच्यात काय झालं की अनेक दशकांपासून आपल्याला मिळते टॉप 50 टॉप 10 मध्ये आपण आहोत. भारतीय शिक्षण पद्धतीला याचा फायदा काय झाला, तर भारताची जी शिक्षण पद्धती आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक ओळख मिळालेली आहे. जागतिक स्तरावरती शिक्षण पद्धती कळलेली आहे, लूप होल्स पण कळलेले आहेत आणि त्याचे पॉझिटिव्ह साइड्स पण कळलेले आहेत. ग्रामीण व वंचित भागात काम करणाऱ्या शिक्षकांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित झाले, सगळ्यात महत्वाचं. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालं की ग्रामीण तत्वावरती जे शिक्षक काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला वगैरे फाईट करत असतात, त्यांना एक उभारी मिळाली की आमचं कार्य कोणीतरी रेकॉग्नाइज करत आहे, ओके, कोणीतरी लक्षात घेत आहे. हे एक सगळ्यात चांगली गोष्ट घडली. ओके. आता या पुरस्काराचं महत्व काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जागतिक पुरस्कार असल्यामुळे जागतिक स्तरावर मान्यता त्याला मिळालेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये नवकल्पनांना चालना मिळालेली आहे. समाजामध्ये शिक्षकांविषयी सन्मान आणि आदर वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणे हे याच्यात झालेलं आहे. ओके. आता ग्लोबल टीचर प्राइज याचं का महत्व, कारण महत्वाचं आहे, कारण शिक्षक हेच राष्ट्र निर्मितीचे प्रमुख घटक आहेत. ओके. हा पुरस्कार शिक्षकांच्या समर्पणाला, कष्टाला आणि त्यांच्या समाजाबद्दलच्या भूमिकेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. ओके. जागतिक व्यासपीठ आहे. म्हणजे आपण बघतोय, कारण कार्याची जी दखल आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. आता भारतातील शिक्षक ज्यांनी ग्लोबल टीचर प्राइज जिंकला, तर रणजित सिंह डिसले सर आहेत, साल 2020. यांच्या याच्यावर 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे. ओके. हा टॉपिक झाला की मी तुम्हाला सांगणार आहे राज्यसेवा मुख्यमध्ये कसा प्रश्न येणार, कंबाईन मध्ये कसा येणार आणि सरळ सेवेमध्ये कसा येणार, ह्याच्यावर आपण चर्चा करायची. ओके. पदवी कार्य म्हणजे त्यांनी काय केलं, तर प्राथमिक शाळेतील शिक्षक सोलापूर आहेत, महाराष्ट्र आपल्या सोलापूरचेच आहेत, महाराष्ट्रातले, प्राप्त गौरव ग्लोबल टीचर प्राइज 2020. मुलींच्या शिक्षणासाठी आणि QR कोडेड पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षण सुधारण्यासाठी केलेले उल्लेखनीय कार्य. त्याचं महत्व म्हणजे काय, तर ते पहिले भारतीय शिक्षक आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला 2020 मध्ये. ओके. हा प्रश्न कमीत कमी 3 ते 4 परीक्षांमध्ये विचारला गेलेला होता. ओके. त्यामुळे ह्या पुरस्काराचं महत्व आहे. पुढचं बघूया. रुबेल नागी मॅडम या मूळच्या जम्मू काश्मीरच्या आहेत, पण त्यांचं जे कार्य आहे ते मुंबईमध्ये जास्त आहे. बघा, 2026 मध्ये मिळालेलं आहे, 5 फेब्रुवारी 2026. कार्य काय, तर मुंबईतील कलाकार व शिक्षक शहरी झोपडपट्ट्यांमधील मुलांना कला व शिक्षण माध्यमातून शिक्षण देणार आहे. ओके. गौरव ग्लोबल टीचर प्राइज याचं कारण काय, म्हणजे कशासाठी देण्यात आलेलं आहे, तर ग्रामीण आणि शहरी वंचित भागातील मुलांना शैक्षणिक साधन आणि सुसंगत शिक्षक देण्याचा त्यांचा अद्वितीय प्रयत्न आहे. त्याचं महत्व काय आहे, तर भारताच्या शिक्षण क्षेत्रातील आधुनिक विधींनी म्हणजे आधुनिक क्रियांनी जागतिक स्तरावर एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. ओके. आता तुम्हाला इथे महत्वाची गोष्ट म्हणजे या आपल्या 2 बॅच आहेत. अशीच उत्तम माहिती आणि दर्जेदार शिक्षणासाठी तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. कुठचीही अधिक माहिती असेल तर हवी असेल तर मला संपर्क साधा. इथे तुम्हाला सांगायचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता, जो मला इथे इम्पॉर्टंट वाटतो. एकतर बघा की शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी जागतिक स्तरावरचे प्रयत्न. ओके. किंवा तुम्हाला निबंध जर का लिहायचा आला तर तुम्ही सिंपल असा निबंध येऊ शकतो की टीचर इज अनअवॉइडेबल पार्ट ऑफ सोसायटी. ओके. इज द ओनली पार्ट ऑफ सोसायटी हू गिव्स अ स्ट्रक्चर टू सोसायटी, असाही प्रश्न येऊ शकतो. ओके. म्हणजे निबंध येऊ शकतो. आता इथे लक्षात काय ठेवायचंय, संस्था लक्षात ठेवायची. ती संस्था कुठली आहे, या पुरस्काराला सुरुवात कधी झालेली आहे, कोणत्या कोणत्या भारतीय व्यक्तींना ही प्राप्त झालेली आहे, कोणत्या कार्यासाठी प्राप्त झालेली आहे. ओके. आणि हा दरवर्षी दिला जातो का, हो, तर हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो.
ह्या जे बेसिक प्रश्न आहेत हे आपल्याला इथे कव्हर करून घ्यायचे आहेत. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, अशाच माहितीसाठी प्लीज एक कमेंट टाका की येस मॅम आवडलाय आम्हाला, आणि अजून असे विविध करंट अफेअर्स माहिती रिलेटेड व्हिडिओज आम्हाला द्या. ओके, जय हिंद.